शिवचौक येथे भावना गवळी यांची जल्लोषाची सभा। मालेगावकरांचा पाणी प्रश्न कायमचा मिटला। नगरपंचायत निवडणूक 2025च्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगरपंचायत अध्यक्ष पदासह एकूण शिंदे गट शिवसेनेच्या 8 जागेवर विजय प्राप्त झाला असल्याने शिवसेनेची ताकद वाढली असून शहरातील प्रत्येक समस्या सोडविल्या जातील। तसेच गेली 35 वर्षापासून मालेगावकरांसाठी अतिमहत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न यासाठी कित्येक आंदोलने झाली, परंतु कोणतीही प्रश्न सोडविला नाही। तो पाणी प्रश्न विधान परिषद आमदार भावना गवळी यांनी सोडविला असून चाकातीर्थ येथे 2 विहिरीचे काम सुद्धा झाले आहे। म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्यात मालेगावकरांना पाण्याची समस्या जाणवणार नाही असे शब्द सुद्धा आमदार भावना गवळी यांनी दिले। तसेच मालेगावातील प्रत्येक प्रश्नावर सुद्धा विचार करण्यात येईल अशा बऱ्याचशा समस्या बाबतीत शहरातील विजयी उमेदवार तथा आमदार भावना गवळी यांचे शब्द पूर्ण होतील, म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात आला आहे। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। सर्वप्रथम छत्रपती शिवरायांना वंदन करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे आणि सर्व राष्ट्रसंतांना सुद्धा माझं अभिवादन। जे माझे या ठिकाणचे नगराध्यक्ष, नगरसेवक आपण सगळ्यांनी निवडून दिले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे प्रथम जाहीर आभार। आणि जे निवडून आले त्यांचं अभिनंदन। आताच या ठिकाणी महादेवराव ठाकरे भाऊ आमचे बोलले की त्यांच्या गावाला खेड्याला असं सांगितलं, महादेवराव हे बोलायचं होतं ना, तुम्ही ही मांगुल ठाण्यातली योजना पाण्याची आपण पूर्ण केली नाही विधानसभेत, तुम्ही मालेगावचा विषय काय घेऊन बसलेत? कारण या पाण्याच्या योजनेला मागच्या 10-12 महिन्यापूर्वीच आपण मंजूर करून घेतला होता। एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यानंतर त्याचं काम सुरू झालं, मोठ्या 2 विहिरी झाल्या, पाईपलाईन सुद्धा आता त्याची टाकल्या जात आहे। असं सर्व पाईपलाईनचं पाण्याचं काम तिचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी बोलले होते। कारण मला आठवतं रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये विजयराव जाधव साहेब जेव्हा निवडून आले त्यानंतर ज्या वेळेला पंचायत समिती जिल्हा परिषदला उमेदवारी द्यायच्या होत्या तर शिवसेनेचे उमेदवार त्यांच्या कमळावर आम्ही उभे केले होते। आणि अशी परिस्थिती माझ्या वडिलांनी हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणामध्ये बांधला होता। इथे शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि म्हणून जरी आज आम्हाला काही नेते मंडळी महादेवरावला बोलले असतील, आमचे अभिषेक भाऊ आहे तेही बोलत होते, आमचे या ठिकाणी संतोष भाऊ जोशी असतील, संतोष भाऊ सुरटकर असतील किंवा या ठिकाणी रामाभाऊ असतील, आझादभाई असतील, या ठिकाणी कुटे पाटील असतील, हे सगळे मंडळी फार या मंडळींनी या ठिकाणी मेहनत घेतली आणि सगळी किमया करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। ज्याचं मतदार बांधवांनी ही सगळी किमया केलेली आहे। हा करिश्मा जो आहे ना हा मतदार बांधवांचा आहे आणि म्हणून आता आम्हाला काम करायचं आहे, विकास करायचा आहे, तुमच्या समस्या सोडवायच्या आहेत, तुमचे रस्ते करायचे आहेत, नाल्याचा प्रश्न आहे, लेआउटचा प्रश्न आहे, या ठिकाणी आठाचा प्रश्न आहे। त्यासाठी एक टीम मी बसवणार आहे, एक टीम या ठिकाणी बसवणार आहे आणि त्या माध्यमातून पूर्ण आमचे जे 8 नाही मिळाले, ज्यांना घर नाहीये त्यांचा सगळा घरकुलाचा प्रश्न